ओके गायस, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेस मध्ये. एक पोएम एक पोएम आणि एक धडा राहून गेला होता आपला, तर तो आपण कव्हर अप करूया, घेऊन टाकूया बघायचे. तर नाव आहे पोएमचं द मॅन हू थिंक्स ही कॅन. ज्या व्यक्तीला वाटतं तो करू शकतो तो करू शकतो. लक्षात घ्या. इफ यू थिंक यू आर बिटन, यू आर. तुम्हाला वाटतं का जर तुम्ही विचार केला की मी जाऊन मार खाणार, तुम्ही नक्कीच मार खाणार. मला कोणतरी मारणार असं म्हटलं तर तुम्ही नक्कीच कोणतरी मारणार. इफ यू थिंक यू डेअर नॉट, तुम्हाला वाटतं तुम्हाला भीती वाटते, येस, तर तुम्हाला भीतीच वाटणार, तुम्हाला तुम्हाला धाडस करताच येणार नाही. इफ यू लाईक टू विन, इफ यू लाईक टू विन बट यू थिंक यू कान, तुम्हाला जिंकायला आवडते, प्रत्येकाला आवडतं जिंकायला, पण तुम्हाला वाटतं मी जिंकणार नाही, मी जिंकणार नाही, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्कीच जिंकणार नाही. इट इज ऑलमोस्ट सर्टन यू वोंट, नक्की तुम्ही जिंकणार नाही. तुम्ही किती प्रयत्न, जिंकायला आवडतं पण तुम्हाला वाटतं की बाबा आपण काही जिंकणार नाही, समोर मोठी टीम आहे, मजबूत टीम आहे, त्यांना समोर आपल्याला काही येणार नाही वगैरे वगैरे. सो तुम्ही स्वतःच मनातून घाबरलात तर तुम्हाला काही होणार नाही. म्हणजे तुम्ही ऑलरेडी मनातून हरून गेला तर पिचवर जाऊन तुम्ही हरणारच आहात, मैदानावर ग्राउंडवर जाऊन. इफ यू थिंक यू विल बी लूज, सो यू लूज, यू आर लॉस. तुम्हाला वाटतं आम्ही हरणार, येस, तुम्ही हरूनच गेलेला, हरलेला जात. For out of the world we find success begins with a fellow's will. It's all in the state of mind. It's all in the state of mind. लक्षात घ्या, सक्सेस होतं आपल्या मनातून तयारी पाहिजे. मनातून तुम्ही जिंकला तरच तुम्ही मैदानावर जिंकाल, तरच तुम्ही पुढे जा. तर मनातून तुम्ही हरलात तर मात्र काहीच होणार नाही. समजलं? काहीच होणार नाही. Then इफ यू थिंक यू आर आउट क्लास, जर तुम्हाला वाटतं ना की तुम्ही आउट क्लास झालात, आउट क्लासचा अर्थ काय होतो बाळांनो? बघा की एखाद्या वेळेस तुमच्या आजूबाजूला आउट क्लासचा अर्थ काय होतो की परिस्थितीच्या नुसार आपण वागत नाही, त्याला आउट क्लास असे म्हणतात. परिस्थितीनुसार आपण जर वागत नसो, आपण कपडे आज जसे कपडे घालायचे तसे कपडे जर तुम्ही घालत असाल तर तुम्ही क्लासमध्ये असं म्हणतात. म्हणजे क्लासमध्ये तुम्ही सोसायटी समजतात. जर तुम्ही खूप जुन्या प्रकारचे कपडे जर घातले, जुनी फॅशन केली, जुनी स्टाईल केली, किंवा तुमचे विचार जुने असतील, लक्षात घ्या, याचा अर्थ असा पण होतो आउट क्लास. तर तुमचे विचार जरी जुने असतील तरी सुद्धा तुम्ही जुनेच राहणार. इफ यू हॅव गॉट टू थिंक हाय टू राईज, तुम्हाला मोठा विचार केला पाहिजे, तुम्हाला समाजात मोठा विचार केला पाहिजे आणि तुम्हाला चांगला विचार केला पाहिजे. यू हॅव गॉट टू बी शुअर ऑफ युअर सेल्फ बिफोर यू कॅन एव्हर विन अ प्राइज. स्वतःचा विचार जिंकण्याच्या आधी तुम्हाला विचार केलाच पाहिजे. लाईफ बॅटल डोंट ऑलवेज गो टू द स्ट्रॉंगर और फास्टर मॅन. जो स्ट्रॉंगर आहे तो जिंकतो असं नाही, लक्षात घ्या. जो स्ट्रॉंगर आहे तो जिंकतो का? नाही. जो फास्ट आहे तो जिंकतो का? नाही. असं नेहमीच होत नाही. पण कोण जिंकतं? बट सून ऑर लेट द मॅन हू विन्स इज द मॅन हू थिंक्स ही कॅन. जिंकतं कोण? लक्षात घ्या, जिंकतं कोण? जो व्यक्ती विचार करतो की मी जिंकणार, बरोबर, हे शक्य आहे, हे जिंकणार, मी जिंकणार, जो व्यक्ती विचार करतो तोच व्यक्ती या ठिकाणी जिंकतो, नाही तर तो व्यक्ती जिंकणार नाही. लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही किती स्ट्रॉंगर आहात, किती मजबूत आहात, किती चपळ आहात, याला महत्व नाही. महत्व तुमच्या इच्छेमध्ये आहे, तुमच्या आकांक्षेमध्ये आहे, तुमच्या मनातल्या सर्व इच्छेवर सर्व अवलंबून आहे. समजलं? सो इज अ रायटर गाइज हियर, वॉल्टर डी विंटल जे आहे, हे कोण येतं याचं? हा. सो दिस इज द पोएट, ऍक्च्युअली नॉट रायटर, इट्स अ पोएट. विलचा अर्थ काय होतो? हिअर इट मीन्स द पॉवर ऑफ पर्सन्स माइंड. इच्छा किंवा स्वतःची विल म्हणतात ना, मानाची इच्छा. स्टेट ऑफ माइंड, द वे ऑफ समथिंग थिंग्स, फील्स एक्सेट्रा. आउट क्लास म्हणजे काय? अ पर्सन इज आउट क्लास वेन अदर्स आर बेटर दॅन हिम or do better than him. जर तुमच्याशी दुसरं काही ते चांगलं करतात ना, तेव्हा तुम्ही आउट क्लास होऊन जाता. लक्षात घ्या. थिंक हायचा तर थिंक ऑफ गोईंग अप. विचार करा, नेहमी पुढे जाण्याचा, मोठं होण्याचा विचार तुम्हाला करायचा आहे. So man thought he could fly. That is why he invented airplane. माणसाने विचार केला, अरे पक्षी उडतायत ना, पक्षी उडतायत तर आपण सुद्धा का नाही उडावं, पक्षी उडतायत तर आपण का नाही उडावं. म्हणून त्याने काय केलं? एरोप्लेनचं इन्व्हेन्शन केलं. काय केलं? एरोप्लेनचं इन्व्हेन्शन केलं. विमानाचा शोध लावला राईट ब्रदर्सने. ते प्रश्न आहेत. व्हेन यू आर बिटन, व्हेन यू थिंक यू आर बिटन. When are you afraid of doing something? When you think you are afraid of doing something. When you will you not win? When you think you will not win. When you think. Very good. So when are you lost? When you think that you are lost. Getting guys? So असे काही शब्द प्रश्न आहेत. I think you can do that very well. Grammar part already we have taken. Don't worry, we will take that.